नमस्कार मित्रांनो, सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे ती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची. कारण खूप दिवसापासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा सर्व शेतकरी करत आहेत. परंतु राज्य सरकारकडून असा तातडीनं रिस्पॉन्स कुठलाही मिळत नाही. पण ह्यामध्ये असा प्रश्न पडला असेल सर्व शेतकऱ्यांना, की नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा 2,000 येणार की 4,000 येणार? कारण याच महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणं बाकी आहे आणि त्याचबरोबर पी-एम किसानचाही हप्ता येणं बाकी आहे. नोव्हेंबरमध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आपल्याला 8वा हप्ता येणं अपेक्षित होतं. कारण त्यावेळेस पी-एम किसानचा हप्ता पडलेला होता आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ताही त्याच वेळेस येणं अपेक्षित होतं. परंतु राज्य सरकारकडून त्यावेळेस टाळाटाळ करण्यात आली. राज्य सरकारनं 15 दिवस, 20 दिवस म्हणीत नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अख्खे 4 महिने घालवलेत. त्यामुळं आता नियमाप्रमाणे जर पाहिलं गेलं, तर नमो शेतकरी योजनेचे हप्ते आपल्याला 2 येणं अपेक्षित आहे. कारण नोव्हेंबरचा जो हप्ता आपल्याला थटलेला आहे 8वा हप्ता. 8वा आणि 9वा दोन्ही हप्ते नियमाप्रमाणे ₹4,000 येणं अपेक्षित आहे. पी-एम किसानचे ₹2,000 येणं अपेक्षित आहे. म्हणजे सगळे मिळून मार्च महिन्यामध्ये आपल्याला 6,000 येणं अपेक्षित आहे. मग आता हे 6,000 पडतील का? हाही सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे. कारण जर नियम जर आपण दाखवला शेतकऱ्याने, तर नियमाप्रमाणे 6,000 यावं लागेल. कारण पी-एम किसानचे 2,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 अशी टोटल मिळून 6,000 मिळणं अपेक्षित आहे आणि हे मार्च महिन्यामध्येच येणं अपेक्षित आहे. कारण फेब्रुवारीमध्ये पी-एम किसानचा येणं अपेक्षित होता हप्ता, परंतु अजूनही पी-एम किसानचा हप्ता फेब्रुवारीमध्ये पडलेला नाही. कारण आता मार्च उजाडला आणि निश्चित ह्या महिन्यामध्ये पी-एम किसानचा तर हप्ता येणं गरजेचं आहे आणि येणारच. पी-एम किसानचा हप्त्याला कधी लेट होत नसतो. नियमाप्रमाणे ते टाकतात, परंतु अपेक्षा या महिन्यामध्ये निश्चित पी-एम किसानचा हप्ता येईल. परंतु आता प्रतीक्षा महत्त्वाची आहे तो म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची. कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा राज्य सरकारचा हप्ता आहे आणि तो राज्य सरकारला द्यावाच लागेल. परंतु 4 महिने आता राज्य सरकारनं खेळवलेला आहे. मग आता या पी-एम किसानच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणं गरजेचं आहे. मग तोही येईल का नाही? तर मित्रांनो, या महिन्यातच आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्य सरकारचं चालू आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निश्चित नमो शेतकरी योजनेबाबत जी-आर काढला जाईल, निधी मंजूर केला जाईल आणि निधी मंजूर केल्यानंतर निश्चित शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे पडतीलही. परंतु अपेक्षा आहे 4,000ची. कारण 2,000 तर तुम्ही टाकचालच. परंतु आता जरी 2,000 तुम्ही टाकले, मग अगोदरचे जो हप्ता आपला थटलेला आहे, त्याचे 2,000 कुठे गेले? हाही प्रश्न राज्य सरकारपुढे असेलच. परंतु अपेक्षा ही आहे, नोव्हेंबरच्या नियमाप्रमाणे आपले 2,000, आताचे नंतरचे झालेले 2,000 टोटल 4,000 आणि पी-एम किसानचे 2,000 असे टोटल मार्च महिन्यामध्ये ₹6,000 येणं अपेक्षित आहे. तर आता पाहणं गरजेचं आहे, राज्य सरकार योग्य तो निर्णय याबाबत घेतं का? निश्चित ₹6,000 आपल्या खात्यामध्ये पडतील का? कारण पी-एम किसानचे तर 2,000 येतीलच, परंतु राज्य सरकारकडून 4,000 येणं अपेक्षित आहे. आता प्रतीक्षा आहे शेतकऱ्यांना, की राज्य सरकार 2,000 टाकतंय की 4,000 टाकतंय? नियमाप्रमाणे आपले 4,000 येणार आहेत, परंतु टाकतात किती हेही पाहणं गरजेचं आहे. कारण राज्य सरकारनं जर या अगोदर जर 2,000चा हप्ता दिला असता, तर आता या महिन्यामध्ये राज्य सरकार 2,000 टाकू शकलं असतं. परंतु राज्य सरकारवरही निश्चित दबाव असेल. कारण नियमाप्रमाणे नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा नोव्हेंबरमध्ये येणं गरजेचं होतं. परंतु राज्य सरकारकडून टाकलं गेलेलं नाहीये. आता त्यांच्यावर दबाव हा असेल, की आता ते 2 आणि हे 2 4,000 टाकावेच लागतील आणि प्लसमध्ये पी-एम किसानचे 2,000 असे टोटल मिळून मार्च महिन्यामध्ये ₹6,000 येणं अपेक्षित आहे. आता पाहणं गरजेचं आहे, की 6 येतात की 4 येतात. कारण राज्य सरकारचे 2 येतात आणि पी-एम किसानचे 2 येतात. मग आता यामध्ये अपेक्षा आणि राज्य सरकार नियमाप्रमाणे पाहिलं गेलं, राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे, तर ₹6,000च मिळणं अपेक्षित आहे. मग आता पाहूयात, की या महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 येतात की 4,000 येतात. कारण पी-एम किसानचे तर 2,000 या महिन्यामध्ये निश्चितच येऊ शकतात, यात वाद नाही. त्यामुळे हीच एक आठवण सर्व शेतकऱ्यांसाठी करण्यासाठी व्हिडिओ बनवला. कारण आपले नियमाप्रमाणे 4,000 येणं अपेक्षित आहे. मग आता राज्य सरकार 4 देतं की 2 देतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे
आणि PM किसानचे 2,000 रुपये तर या महिन्यामध्ये निश्चित सर्व शेतकऱ्यांना मिळून जातील. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.